घराला घरपण तेव्हाच येतं जेव्हा आपण त्या घरात शोभणाऱ्या वस्तूंचा संग्रह ठेवत असतो आणि घराला शोभतील अशा वस्तूंनी घर सजवत असतो। आपल्याला माहित आहेच की कोणत्याही घरात प्रकाश आणि हवा खेळती असेल तर प्रसन्न वाटतं। घराच्या सजावटीसाठी आपण वेगवेगळे शोपीस, झाडं, कुंड्या, पोस्टर्स यांची मदत घेतो। या सगळ्यात आपण आणखीन एक महत्त्वाच्या घटकाची मदत घेत असतो, ती म्हणजे पडदे। हो ना, कोणत्याही घराचं सौंदर्य हे पडद्यांविना अपुरं असतं। सुंदर रंगाचे पडदे हे आपल्या घराच्या सौंदर्यात चार चांद लावत असतात। पडद्यांचे रंग चुकीच्या प्रकारचे निवडले गेले ना तर संपूर्ण लुक बदलू शकतो। त्यामुळे तुमच्या घराचं वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक ठेवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते। चला तर पाहूयात कोणत्या रंगाचे पडदे तुम्ही तुमच्या घरात वापरायला हवेत। नंबर 1, निळे पडदे वापरा। निळा रंग हा शांततेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। तो शांतता प्रस्थापित करतो। त्यामुळे घरातील पडद्यांना रंग जेव्हा तुम्ही देताय तेव्हा निळ्या रंगाचा समावेश नक्की करा। डार्क की लाईट ब्ल्यू निवडायचं हे तुम्ही तुमच्या फर्निचर आणि भिंतीच्या रंगावरून ठरवू शकता। दुसरं, हिरवे पडदे। हिरवा रंग हा समृद्धी देणारा रंग असतो असं म्हटलं जातं। तुम्हाला घरी समृद्धी हवी असेल तर घरातील पडद्यांसाठी तुम्ही हिरवा रंग नक्की वापरा। यामुळे तुम्हाला फ्रेश सुद्धा नक्की वाटेल। डार्क हिरवा रंग नको असेल तर तुम्ही सॉफ्ट रंगाचे डिझाइन सुद्धा नक्की यूज करू शकता। तिसरं, केशरी पडदे। भगवा किंवा तर केशरी रंग हा खूप मंगलमय, तेजस्वी आणि विजयाचा रंग मानला जातो। ध्येय, संवाद, चांगलं आरोग्य, आराम या सर्वांशी या रंगाचा ना खूप जवळचा संबंध आहे। त्यामुळे शक्यतो या रंगाचे पडदे हॉलसाठी वापरले जातात, कारण बाहेरून येणारी जी कोणी व्यक्ती असते ती हॉलमध्ये येते आणि त्यांना घरी आल्यानंतर लगेच फ्रेश वाटावं यासाठी या रंगाचा वापर केला जाऊ शकतो। चौथं, पांढरे पडदे। पांढरा रंग हा शुद्धता, स्वच्छता, निरागसता, साधेपणाशी संबंधित असतो। साधारण पांढरा रंग हा सर्रास घरांमध्ये पडद्यांसाठी वापरला जातो। हा एक रॉयल टच देणारा रंग ठरतो। त्यामुळे पडदे खरेदी करताना तुम्ही घरी शक्यतो याच रंगाचा वापर नक्की करा, कारण हा रंग तुमच्या मनाला सुद्धा प्रोत्साहन देतो आणि शांतता सुद्धा देत असतो। पाचवं, गुलाबी पडदे। पडद्यांच्या बाबतीत गुलाबी रंगाची निवड ही उत्तम मानली जाऊ शकते। घराच्या एकूण सजावटीत एक विशिष्ट पातळीची नाजूकता जर तुम्हाला वाढवायची असेल तर हा रंग नक्की निवडा। सहावं, गोल्डन पडदे। तुमच्या खोलीला एक शाही टच द्यायचा जर विचार करत असाल तर सोनेरी रंगाचे पडदे वापरा। बेडरूमसाठी सहसा असे रंग पडद्यांसाठी वापरले जात नाहीत, पण अशा वेळी तुम्ही नक्कीच यूज करू शकता। यामुळे तणावाला तुम्ही दूर ठेवता आणि सकारात्मकता तुम्हाला वाढवता येते। सातवं, पिवळे पडदे। पिवळा रंग हा भडक असला तरी तो एक वेगळी ऊर्जा देणारा ठरतो। त्यामुळे तुम्ही घरात पिवळ्या रंगाचे पडदे नक्की वापरू शकता। तुम्हाला डार्क रंग वापरायचा नसेल तर सॉफ्ट किंवा पेस्टल रंग ट्राय करू शकता। हे तुम्हाला शांतता आणि आरामदायी वातावरण नक्की मिळेल। त्यामुळे घरी अशा रंगाचे पडदे ट्राय करताना तुम्ही नक्की रंगांचा विचार करू शकता आणि तुमचं घर सजवू शकता। या व्हिडिओमध्ये इतकंच। ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।